खैरे साहेब, काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्याच्यावरून एक मिनिट, तू लगेच पुढे येऊन तू थांब ना. त्यावरून परत घ्या. काल निकाल लागलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा. त्यावरून सत्ताधारी पक्षांनी तुमच्या नेत्यावर टीका केलेली आहे. अशा पद्धतीने घरात बसून निवडणूक लढवल्या जात नाही, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं. महायुतीच्या नेत्यांनी सभा गाजवल्या आणि एकतर्फा विजय मिळवलेला आहे. ज्यांनी बोलले ना ते मूर्ख आहे, मूर्ख. कॅमेराकडे पाहणं साहेब. जे बोलले ना आमच्या नेत्यांच्या बाबतीत ते मूर्ख आहे. यांच्यामुळे तर ते मोठे झाले. उद्धव साहेबांच्यामुळे, माननीय बाळासाहेबांच्यामुळे मोठे झाले. आता ती रॉयल्टी त्यांनी दिली पाहिजे पक्षाला. आणि म्हणून हा जो चालला आहे म्हणजे उगाच म्हणजे नाव ठेवायचं, म्हणजे कशा करता नाव ठेवायचं. त्यांच्यामुळे तुम्ही मोठे झाले आणि तुम्ही त्यांना नाव ठेवा. आता थांबा, आता काही दिवसांतर काय होतं पाहा. काय होतं नेमकं तुम्ही काय नेहमी होणार? असेच आरोप करतात की पक्ष चोरला, चिन्ह चोरला, बाळासाहेब चोरले. आता हे बस झालं इमोशनल करणं असं करतं. आता पहा, आता पुढे काय होतं. उद्या प्रेस कॉन्फरन्स, खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स आहे उद्या. एकतर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हाला माहीत पडेल महाराष्ट्राचं चित्र काय आहे. कालचा जो निकाल लागला तो निकाल त्या ठिकाणी कसा लागला. भारतीय जनता पार्टीने 30,000 रुपये मतं त्या ठिकाणी खुलताबाद तालुका, रत्नापूर तालुक्यामध्ये दिले. 30,000 रुपये. कुठून आले यांच्याकडे पैसे? शेतकऱ्यांना देत नाही, लाडक्या बहिणींना देत नाही, आणि कुठून आले यांच्याकडे पैसे? म्हणून या भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने गंगापूर आणि इथे पण इतके पैसे लावले आणि तुम्ही पैसे लावून मतं विकत घेता, याला काय पद्धत आहे? प्रामाणिकपणे मतदान नाही झालं. ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी निवडून नाही आलं तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हा भ्रष्टाचारच आहे ना, निवडणुकीचा भ्रष्टाचार आहे. म्हणून काही झालं तरी या ठिकाणी जनता कधी ना कधी उलटेल. तसं झालं ना काही देशामध्ये, तसं होईल काही दिवसानंतर. तुम्ही पहा. बरं, हे तुम्ही पैसे वाटल्याचा आरोप करताय. हो, करतो. दुसरीकडे असं की तुमचं पण थोडं नियोजन कमी पडलं असं वाटतं की नाही, आमचं नियोजन कमी पडलं नाही. आमचं जे नियोजन असतं ते सरळ लोकांकडे हात जोडणे, नमस्कार करणे, रॅली करणे, पदयात्रा करणे, भाषणं करणे, हे आहे त्यांचं. फक्त काही करायचं नाही, फक्त पैसे द्यायचे आणि घ्यायचं. मग तुम्ही जर अशा पद्धतीने वाटत असेल तर बरोबर नाही आहे. आज वाहन रॅली काढत संभाजीनगरमध्ये शिवसेनेने शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये पालकमंत्री होते, खासदार होते आणि त्यांचे नेते देखील होते. आणि इथं जेव्हा गाडी आली, शिरसाट साहेब म्हणत होते की अरे पटपट गाडी पुढे घे वाहन चालकाला. म्हणजे घाबरले ते, बरं, म्हणजे घाबरले, पालकमंत्री घाबरले. आता पालकमंत्र्यांच्या पाठीमागे ज्यावेळेस तुम्हाला सांगतो यांची युती होत नाही आता, म्हणजे शिंदे गट ॲटोमॅटिकली बाहेर पडतो. का बाहेर पडतो की यांनी पाहिलं की आता आम्ही इतके जागा मिळवलेल्या, 120च्या वर गेलेल्या जागा आमच्या भारतीय जनता पार्टीला, मग यांना कशाला घ्यायचं. आणि म्हणून ते यांना बाजूला करणार आहे. भाजप बाजूला करणार. लिहून घ्या तुम्ही माझ्याकडनं. माझं वाक्य जर खोटं ठरलं तर, कारण भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी पाहिलं की ते स्वार्थी आहे. ते फक्त घेतात आणि यूज अँड थ्रो करतात. तसं यांना पण शिंदेंनासुद्धा, मिंदे गटाला सुद्धा त्या ठिकाणी ते बाजूला करतील. बरं. आता ते दोघं जे तुम्ही म्हणताय पैसे वाटले, प्रामाणिकपणे निवडणुकाने लढल्या, तर मग हे सर्व काही करत असताना दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्रित येणार आहेत? कधी जागा सोबत? उद्या अधिकृतपणे घोषणा आहे आणि उद्या घोषणा असल्यामुळे त्याच्यानंतर ते सुरुवात होणार आहे. पूर्ण मुंबईची जागेवाटप दोन्ही भावांनी एकत्रपणे केली आहे. तिथे कुठेही वाद नाही, काय नाही. संभाजीनगरमध्ये तुम्ही आघाडीमध्ये लढणार आहात का? तुमच्यासोबत कोणते कोणते पक्ष आहेत? नाही, आता पाहू ना. आता आमची ती या ठिकाणी वर चालू आहे आमची मीटिंग. म्हणजे आता कोण काय सगळे उमेदवार, इच्छुक उमेदवार आलेले आहे. ते इच्छुक उमेदवार आल्यानंतर मग त्यांना त्याचे का आम्ही कोणत्या जागा घ्यायच्या आहेत, त्यांना सोडायच्या का नाही सोडायच्या, किंवा त्यांना बरोबर घ्यायचं का नाही घ्यायचं, ते आम्ही सर्व मिळून प्रमुख पदाधिकारी मिळून आम्ही विचार करू. आघाडी होणार आहे का इथे? नाही, आता अजून सांगता येत नाही. कारण आज काही आमचे प्रमुख, शहर प्रमुख हे त्यांच्याकडे मिटिंगला गेलेले आहेत. त्यांचं काय होतं ते फक्त जागा खूप मागतात. आता खरं म्हणजे काँग्रेसने पण लक्षात आणलं पाहिजे की आपल्याला अधपतन झालेलं आहे. आता बरोबर एकत्र महाविकास आघाडीने त्या ठिकाणी एकत्र काम केलं तर आपण काहीतरी मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो पुढे. पण ते काँग्रेसचे बरेच लोक त्या ठिकाणी फक्त हे जगाच्यामुळे ही जागा पाहिजे, मला ही जागा पाहिजे असं म्हणतात. आता बघू काय होतं. आता जे काही तुमच्या मुलाखती घेतलं, कोण आलेले, कुठून लोक आलेत आणि कशा मुंबईवर आमचे संपर्क प्रमुख आलेले आहेत ठिकठिकाणचे. कशा पद्धतीने आता मुलाखती घेतल्या जातात? नाही, मुलाखतीमध्ये ते विचारपूस करतील.
आम्ही आमच्या पद्धतीने करू. अजून असे 3-4 मुलाखती होणार, काही एकच मुलाखत नाही. आता ही एकच फक्त मुलाखत आजची झाली ती नाही, अजून 3-4 मुलाखती होतील. काय पाहिजे तर पारदर्शकता पाहिजे ना. म्हणजे कोणी त्या ठिकाणी मागचा जो अनुभव पाहिला ना, तो अनुभव पाहता त्या ठिकाणी आपण पूर्णपणे पाहायचं. कारण हे कोणतेही डावपेच खेळतील, भाजप असो शिंदे गट असो, कोणतेही डावपेच खेळतील. ते मागच्या वेळेस जसं ते तनवाणीने केलं होतं ना, तसं होऊ नये म्हणून ती आम्ही काळजी घेणार आहे. बरं, ते रशीद मामूला तुम्ही पक्षात घेतलंय, मला माहीत नाही ते घेतलं असेल, कोणी घेतलं असेल माहीत नाही, परंतु त्यांच्यामुळे त्या ठिकाणी खूप वाद निर्माण होऊ लागले. मी माझी भूमिका स्पष्ट आहे, रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये ही माझी भूमिका आहे. बरं, तुम्ही तुमच्या विरोधात अनेक दशके रशीद मामूंनी संभाजीनगरमध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत, तुम्हाला विरोध केलेला आहे. आज तेच तुमच्या तुम्ही देखील त्यांना विरोध केला. माझं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे की त्याला घेऊ नये, बस इतकंच. नाही, त्याला म्हणजे तिकीट देऊ नये ही माझी भूमिका आहे. बरं खैरे साहेब, आता तुम्ही त्यांना पक्षात घेतलं नाही, तुमची इच्छा नव्हती घेतलं, पण आता शिवसेनेचं म्हणजे शिंदे तिकीट गटाचे नाही नेते तिकीट द्यायचं की नाही द्यायचं त्यांनी आमच्या हातात आहे. तुमच्या पक्षाला उबाटा मामू असं नाव दिलंय. ते काही बोलतील म्हणून आमचं ते हे असे जर कोणी टोमणे मारत असतील तर त्या ठिकाणी काय मुसलमान त्यांच्याकडे नाही का? त्यांचे पण मुसलमान निवडून आले ना, मग आम्हाला काय बोलता? आज एक हाती त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर पाहिलं असेल तर 8 मुस्लिम नगरसेवक आमचे फुलंब्रीला आले, आणि ते कशावर आले माहिती आहे का? मशालवर आले. आणि मग असं म्हटलं तर काय हे नाही भाऊ की नाही, परंतु त्या व्यक्तीला घेऊ नये हे माझं पूर्णपणे. कारण आमचे ते राजाबाजारचे लोक त्या ठिकाणी हे उभे ते टोमणे मारायला लागले मला, म्हणून मी नाही मग घेत नाही. रशीद मामूला तुमचा विरोध आहे. रशीद मामू माझा विरोध आहे. रशीद मामूंच्या प्रवेशानंतर म्हणजे तुम्हाला गाफील ठेवल्या जाते, पक्षात काय घडामोडी होतात? नाही, ते घडामोडी नाही ते कळवलं जात नाही, बरोबर आहे. पण रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये हे माझं पूर्ण आहे. आणि कोणी जरी देण्याचा प्रयत्न केला ना, मी तिकडे जाणार पण नाही. मी सांग माझा विरोध आहे म्हणून. तनवाणीचा उल्लेख केला तुम्ही, त्याच तनवाणींना तिकडे गेल्यानंतर आता स्वतःच्या भावासाठी आणि मुलासाठी त्याच्या भावाचा काल पत्ते खेळताना आलं का नाही काही? तनवाणीचे भाऊ त्या ठिकाणी आमच्याच गुलमंडी भागामध्ये, त्या ठिकाणी औरंगाबाद या भागामध्ये त्या ठिकाणी क्लब चालवतात. तो तनवाणीचा भाऊ पत्त्याचा क्लब चालवतात. हे काही लोकांना कळत नाही का? आमच्या गुलमंडी औरंगाबादच्या क्लब चालवतात. पकडला गेले बरेच जण. तनवाणीचा भाऊ मुख्य तो मालक म्हणून तोही पकडला गेला, तो बरोबर का नाही? हा, किशनचंद तनवाणीचा भाऊ विष्णू. तुमच्या मुलाला तुम्ही गुलमंडीवरून उतरवणार आहात? कोणाचा? तुमच्या मुलासाठी नाही, अजून काही नक्की ठरलं नाही. पाहू. मामू पाठीमागे आहेत, ते स्वतः इथं इंटरव्ह्यूसाठी आलेले तिकीटसाठी. आले तरी माझा विरोध आहे, मी सांगितलं ना तुम्हाला. माझा विरोध आहे त्या रशीद मामूला. का आमच्याकडे कोण नाही का? आमच्याकडे एक ॲडिशनल कमिशनर जे होते ते रिटायर झालेले, ते ST मधून ते आलेले. आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न आहे. पण हां घेणार नाही तर नाही घेणार, पण तिकीट देणार नाही. तिकीट नाही मिळतात मी. तर असं असेल तर मग काय फायदा? फक्त बोलवलं आमच्या पक्षातल्या एका नेत्याने बोलवलं त्यांना. ठीक आहे, ते आमचे नेते ते स्वतःच काहीतरी करत असेल, जाऊ द्या, आपलं काय करायचं. पण विधानसभेला असंच झालं ना, विधानसभेला लोक आले परत गेले, काय उपयोग? आता लोक घेतले आणि ते गेले परत. आता निष्ठावंतांचा आता निष्ठावंतांना मिळायला पाहिजे, जे एकनिष्ठ राहतील त्यांना मिळायला पाहिजे, भूमिका आमची आहे. किती इच्छुक आज आलेले तुमच्याकडे? किती इच्छुक लोक आज तुमच्याकडे आलेले? प्रचंड करते. आता मी तर अजून गेलो नाही वर. मला माहिती, मी आलो की मग मला सगळे घरा टाकायचं, मला तिकीट म्हणून मी आपला आलो नाही, मला उशीर आला. अतुल सावे असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता गल्लीतला पक्ष झालेला आहे. अतुल सावे जर असं म्हटलं असेल तर त्यांना माहीत नाही की वरचे लोक किती मानतात उद्धव साहेबांना. अतुल साहेब, तुम्ही गल्लीतले जर शुभ असा ना, तुम्ही कसं लोकांचे जास्त बोलत असता? तुम्ही कसे निवडून आले, काय आले ते आम्हाला माहिती आहे ना, म्हणून शुभ आता काही बोलू नका तुम्ही. कसे निवडून आले त्यांनाच विचारा तुम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.